तर तसं मला हॉरर मूवीज फार आवडतात. कारण मला भीतीच नाही वाटत. अरे हॉरर मूवीचं किती काय करा. मला ना त्यातल्या त्या हिंदी मधल्या हॉरर मूवी तर वाईटच असतात. त्यातल्या त्यात राम गोपाल वर्माला हॉरर मूवी जरा जमल्या होत्या. त्यातली रात फार चांगला मूवी होता. सी भीती निर्माण करायला हॉरर मूवी जर तू निर्माण करणार असशील ना, तर तू कोणतीही वस्तू, गोष्ट किंवा एक्झिस्टन्स दाखवता कामा नये आणि तरी तुला भीती वाटली पाहिजे. हो. म्हणजे असं काहीच नसलं पाहिजे की जे आकृतीमध्ये आहे. नाही तर आपला नख वाढलेला एक असा माणूस येतो. पहिले ते रामसे ब्रदर्सचे पिक्चर आई ग ते त्यांच्या शोकेसमध्ये ते ठेवलेले हातामध्ये कंदील. ते अतिच होतं. म्हणजे ते अगदीच बटबटीत भीती आहे ती. तुला सांगतो की एक्झिस्ट करत नाही ना ती गोष्ट भीतीला जास्त सुंदर असते. म्हणजे म्हणून मी नेहमी हॉरर मूवी बघतो. मला मी रेट करतो मनातल्या मनात. ती कोणतंही काम नाही माझं एक्झरसाइज म्हणून सुद्धा नाही. मला निखळ मनोरंजनाकरता हे आवडतं. काही लोक नाही का असं बसून हे खेळतात कोडी सोडवतात. तशी कोडी पण मी सोडवतो. पण मला हॉरर मूवी का बघतो मी रेट करतो त्या हॉरर मूवीला. त्यात कोणती तरी व्यक्ती अस्तित्व काहीतरी आलं ना की मी त्याला मायनस करतो. मग म्हटलं संपलं. मग ह्याला काही कॅमेरा जमत नाही. सिनेमा हे कॅमेराने काढलेलं चित्र आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला नुसता कॅमेरा जातो ना त्याच्याबरोबर ती भीती जायला पाहिजे. तर हॉरर नावाची जी गोष्ट आहे ती वास्तवामध्ये अशी बाहेरून कुठून येतच नाही ना, ती आतमध्ये असते ना. मग तुला जर हॉरर काही दाखवायचं असेल तर काही दाखवण्याचीच गरज नाहीये. तुला भीती वाटली म्हणजे झालं. मला तुला काही दाखवून भीती वाटत असेल तर तो दुय्यम दर्जाचा प्रकार आहे किंवा तिय्यम. म्हणजे भाव करण्यासारखं. काळी आकृती मंदिर आहेत बसलीत की वुमन इन यार्ड नावाची एक फिल्म आहे याच्यावर आहे अमेझॉनवर का कशावर तरी याच्यावर. तर ती फिल्म वगैरे असं बघितलं मला बोर होतं जाम. का माहितीये ए बघ कोणती तरी आकृती दाखवून भिवणं म्हणजे मूर्तीपूजाच होय. जी अस्तित्वातच नाहीये.